PSI पूर्व 2011 एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे. वर्गात किती मुले असतील? पहा, एकदम सोपं गणित आहे. सरासरी मधलं PSI पूर्व 2011 मधलं गणित आहे. पहा, आता आपल्याला माहिती आहे सरासरी कशी काढतात? तर एकूण बेरीज भागिले एकूण संख्या, म्हणजे संख्या किती आहेत ना ते. आता इथे पहा बरे, मुलांच्या गुणांची किती बेरीज आहे? 2795, म्हणजे ते येणार 2795. आणि एकूण संख्या किती आहेत? तर आपल्याला ते विचारले तेच. तर वर्गात किती मुले आहेत, म्हणजे मुलांची संख्या आपल्याला काढायची आहे. ते आपल्याला माहित नाही. ती मुलांची संख्या आपण आहे तशी देऊ. मुलांची एकूण संख्या आपल्याला माहित नाही. आणि सरासरी किती बघा बरे, 65 आहे. किती आहे? 65. पहा गणित कसं आहे. 65 ही सरासरी आहे. पहा, 65 काय आहे? सरासरी आहे. आणि एकूण मुलांच्या त्या गुणांची बेरीज 2795 आहे. आणि मुलांची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर हा इकडे भागिले आहे, तो इकडे आला कसा होणार? गुणिले होणार. आणि हा जो आहे ना, तो इकडे भागिले होणार. म्हणजे एक स्टेप आपण असं मांडूया. एक स्टेप पहा, 65 गुणिले मुलांची संख्या लिहू आपण बरोबर 2795. हे भागिले ना, इकडे गुणिले केलं. 65 गुणिले मुलांची संख्या बरोबर 2795. आता 65 गुणिले तिकडे भागिले होणार, म्हणून मुलांची संख्या बरोबर 2795 भागिले 65 एवढी काय असणार आहे? मुलांची संख्या असणार आहे. पहा, सरासरी म्हणजे कसं काढता? तर एकूण बेरीज कोणती पण गोष्ट असू द्या, येथे त्यांचे गुण आहेत का वय आहेत का आहेत ते नाही महत्वाचं. सर्वांची बेरीज भागिले ते एकूण किती संख्या आहेत, म्हणजे एकूण मुलं किती आहेत किंवा काय असेल ते, एकूण परीक्षा किती आहेत, एकूण विषय किती आहेत, काय असेल ते त्याने भागायचं. मग 65 काय आहे? सरासरी आहे. 2795 भागिले काय आलंय? मुलांची संख्या. हा भागिले तिकडे गुणले होणार, इकडे तिकडे भागिले होणार. मग आता मुलांची संख्या आली आपण. आता बघा, मुलांची संख्या बरोबर 2795 भागिले 65. आता पहा इकडे, आपल्याला पाहिल्या कोणते गणित वाटतं की फार सोपं आहे, पण त्याच्यामध्ये लहान लहान गोष्टी असतात. त्या गोष्टी कोणत्या? हा भागिले तिकडे गुणले होणार, नंतर हा गुणिले तिकडं भागिले होणार, असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे भाग लावायचा आहे. तर भाग लावण्याचे आपल्याला कसोट्या माहित पाहिजेत. शेवटची संख्या जर 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल तर 2 ने भाग लावायचा. अंकांची बेरीज 3च्या पाड्यामध्ये असेल तर 3 ने भाग लावायचा. आता पहा बरे, 6 आणि 5 11, 3च्या पाड्यात नाही, 3 ने भाग लावायचा नाही. तर शेवटी 5 आहे, मग आधी 5 ने भाग लावायचा. बघा इकडे, 5 एक्के 5, 1 उरला, 5 त्रिक 15. आधी 5 ने भाग लावला, कारण शेवटी 5 असल्यामुळं. 5 5 25, 2 उरले, परत 5 5 25, 4 उरले, 5 9 45. 5 5 25, 2 उरले, 2 9 29, परत 5 5 25, 4 उरले, 4 5 45, 5 9 45. आडवा भागाकार नीट शिकून घ्या. काय करायचं? 5 5 25, खरा आकडा 27 आहे, 2 उरले, 2 9 29, 29 म्हणायचे, हे 2 वर 9 घ्यायचे, परत 5चा पाडा 29 पर्यंत म्हणायचा, 5 5 25, पण खरा आकडा 29 आहे, 4 उरले, 4 5 45, 5 9 45. आता 13 ही संख्या मूळ आहे. मूळ संख्या म्हणजे जी संख्या कोणाचे पाड्यात नाही ती संख्या मूळ. 13 ही संख्या मूळ आहे, त्यामुळे 13चा भाग लावायचा नाही, स्वतः 13 भाग लावायचा. 13 एक्के 13, 13 चोक 52. खरा का आकडा कोणता आहे? 55 आहे, पण 13 चोक 52 आले, 13 चोक 52 आले, खरा आकडा 55 आहे, 3 उरले, 3 9 39, 13 त्रिक 39. उत्तर काय आलं? 43 आलं. म्हणजे मुलांची संख्या आली 43 आली. 45 55 43, म्हणजे सी हा आकडा बरोबर आहे. एकूण मुले होती 43. पहा,
सरासरी काढताना काय करतात, एकूण जेवढी बेरीज असेल त्याला त्या एकूण किती वाचने आहेत, किती संख्या आहे, किती विषय आहेत, किती विद्यार्थी आहेत त्याने भागायचं आणि उत्तर आहे ते काढायचं. इथं पहा काय झालं, हा भागिले तिकडे गुणिले करायचा आहे. ही स्टेप लय महत्वाची. भागिले गुणिले केला. मग हे गुणिले ते भागिले केले इकडं. मग भागाकार केला साईडला, उत्तर मांडलं. उत्तर काय आलं? 43. सी हा पर्याय बरोबर आहे. PSI पूर्व परीक्षा 2011.